हां, नमस्कार. मी रवींद्र पाटील. अ, माझा हा लेयर पोल्ट्री फार्म आहे. लेयर पोल्ट्री फार्म हा मी कमीत कमी 8 ते 10 वर्षापासून हा बिझनेस करून राहिलो. बिझनेस म्हणजे एक शेतीला जोडधंदा म्हणता येईल. माझा हा लेयर फार्म आहे 15,000 पक्षींचा. हां, लेयर फार्मला बनवायसाठी हा स्ट्रक्चर मी मोठा उभा केलेला आहे. याचा साईज आहे 51 बाय 230 फूट. हा टोटल 15,000 पक्षींचा शेड आहे. बरोबर. असं काही नाही की प्रत्येक जण 15,000 बनवू शकता. हा आम्ही जर पोस्ट काढलेला आहे, आधीचा पोस्ट वेगळा होता आणि आत्ताचा जो आम्ही पोस्ट काढतोय तर पर पक्षी तुम्हाला कमीत कमी 950 ते 1,000 रुपये पर पक्षीचा कॉस्ट तुम्हाला येतो. त्याच्यात तुम्हाला केजेस येऊन गेले, स्ट्रक्चर येऊन गेलं, तुमचं फीडचं पूर्ण सिस्टम येऊन गेले, जसे ट्रॉली आहे हे सगळं पूर्ण सिस्टम येऊन गेली आजपर्यंत. तर त्याला कमीत कमी 950 ते 1,000 रुपये पर बर्ड धरून हा स्ट्रक्चरचा खर्च येतो लेंगला यायपर्यंत. आम्ही पक्षी स्वतः ग्रोईंग करतो. ग्रोईंग मीन्स आम्ही एका दिवसाचे चिक्स आणून स्वतः आम्ही मागचे पक्षी म्हणजे त्यांना मोठे करतो. बाकी जे नवीन फार्मर आहे ते मोठेही आणू शकता. आहेत भरपूर कंपनी आहेत की जे डायरेक्ट आपल्याला पुलेट पक्षी बनवून देतात. ते परबड असेल त्यांचा रेट 275, 250 जे पण असेल ते 105 दिवसाचा पक्षी हा पिंजऱ्यात टाकतो आम्ही. मागे पक्षी मोठा करून 105 दिवस टाकतो. त्याच्यानंतर 105 म्हणजे 15 वीक नंतर हा पक्षी हा 18-19 पासून अंड्यावर येतो. पहिले अंडे आपल्याला 1% 2% 5%, मग हळूहळू तो जातो. जास्तीत जास्त गेला 97% 96% पर्यंत प्रोडक्शन जातं. हे स्टार्टिंगला 96% नंतर जसं जसं त्याचा वीक होतो. स्टार्टिंगला पहिले 15 वीक तुम्हाला येईल तो 92 तर 95-96 मध्ये. त्याच्यानंतर 15 एक आठवडे मग जाईल 92 वीक. मग हळूहळू तसं 75 पर्यंत कोणी 80 पर्यंत घेतं आणि नंतर मग त्या कल्सला आम्ही काढतो. हा लेअर फार्मचं फीड आम्ही स्वतः बनवतो. काही रेडी पण भेटतं, 35% कॉन्सन्ट्रेट पण भेटतं. काही पूर्ण रेडी कंपन्या पण बनवून देतात. पण आम्ही काही 2 पैसे वाचण्यासाठी किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट आम्ही बनवू शकतो. आमच्याकडे आहे फीड मिल हे सगळे आम्ही स्वतः बनवतो. या फीडमध्ये आम्ही सोया DOC प्रोटीनसाठी, फायबरसाठी आणि कॅल्शियमसाठी आम्ही असे वेगवेगळे याच्यात घटक टाकतो. कॅल्शियमसाठी सेलिब्रिटी, फायबरसाठी DORB म्हणतात आणि आणखी मेडिसिन आहेत, लिव्हर टॉनिक्स आहेत, भरपूर याच्यात 16-17 प्रकारचे मेडिसिन असतात. या प्रकारचे मेडिसिन टाकून मीठ आहे, सोळा आहे, भरपूर असतं याच्यात. हे सगळं टाकून आम्ही स्वतः फीड बनवतो. दिवसाला आम्ही एका दिवसाला 17-16 क्विंटल फीड या 15,000 पक्षींना आम्ही टाकतो. आणि आत्ताचा फीड कॉस्ट आहे तुम्हाला 26-27 रुपये पर केजी. याप्रमाणे आम्ही फीडिंग टाकतो. फीडसाठी आम्ही स्वतः इथून सगळं ऑटोमेशन, सेमी ऑटोमेशन म्हणता येईल, ऑटोमेशन केलेलं आहे. या पाईपद्वारे सीधं खाद्य फीड याच्यात येतं. ह्या ट्रॉलीमध्ये स्टॉक होतो पूर्ण याच्यात आणि ही ट्रॉली पूर्ण या पक्षींना 2 टाइम फीड टाकावं लागतं. हा लेयर पक्षी कमीत कमी 110 ते 115 ग्राम पर डे फीड खातो. बरोबर. आणि हा 95-96% अंडे जर देतोय, हा कंटिन्यू 95-96 अंडे कंटिन्यू देत नाही. खूप लोकांची आहे 95-96% अंडे एका दिवसाला आम्ही 7 रुपये अंडे विकलं जाते आणि आम्ही 2 रुपयाला तयार होईल. तसं नाही. पोल्ट्री व्यवसाय खूप मेहनतीचा आहे आणि पैसे पण आहेत. पैसे नाही आहेत असं नाही म्हणतो, पण खूप मेहनतीचा आहे. पण जसं सोशल मीडियावर आता भरपूर दाखवलं जातंय की एक अंड्यावर 4 रुपये भेटताय, 3 रुपये भेटताय, तसं नाहीये. खूप बिझनेस चांगला आहे, पण खूप क्षुल्लक फायदा राहतो, पण चांगला बिझनेस आहे. दुसरं काही करायपेक्षा जर आपण शेती काम करतोय, म्हणजे स्वतःची शेती पण करतो. शेती सोबत हा जोडधंदा करायला काही हरकत नाहीये.
पण जसं सोशल मीडियावर आता खूप ट्रेंड चाललेलं आहे की खूप पैसा आहे, खूप लोक आता जो तो म्हणतो मी आता पोल्ट्री टाकतो. पण पहिले भावांनो याचा अभ्यास घेऊन घ्या. कारण की पोल्ट्री हा फक्त हिवाळ्यात 2 महिने 3 महिने 7 रुपये, पण उन्हाळ्यात हाच अंडा आम्हाला 3 रुपये विकावं लागतं. म्हणजे उन्हाळ्याच्या आणि आमच्या पूर्ण फ्लॉकचा जर हिसाब केला तर पर पक्षी 30 पैसे 40 पैसे हे भेटतात पूर्ण मेहनती करून. जवळजवळ फीड आणि फीड तर आम्ही दाखवलंच. पाणी फीड हे ऑटोमेशन म्हणजे पाणी आम्हाला तिथून आम्ही याच्यात ऑटोमॅटिक चालतं आणि याद्वारे पाणी पक्षी पितो. जर खूपच गरमी राहिली, खूप गरमी राहिली, तापमान राहिलं तर आम्ही ह्या नाल्यांमध्ये पाणी भरतो. ते मॅन्युअली भरावं लागतं, पण ते फक्त उन्हाळ्यात जास्त टाइम किंवा जास्त दुपारी गरमी असते. दुसरी गोष्ट उन्हाळ्यात आम्हाला याला मेंटेन करावं लागतं. मेंटेन करण्यासाठी आम्ही फॅन लावलेले आहेत, हे मोठे मोठे फॅन लावलेले आहेत. प्लस फोगिंग केलेली जाते. आता फोगिंग सध्या बंद आहे म्हणून मी पण फोगिंग केली जाते आणि प्लस फॅन मोठे मोठे फॅन लावलेले आहेत. माझ्या या शेडमध्ये 12 फॅन लावलेले आहेत आणि खूप मोठे फॅन आहेत. ते 70 ते 80 फूट पर्यंत पूर्ण हवा देतात. फार्म मध्ये खूप काळजी घ्यावी लागते. जर बाहेरून माणूस आला त्याला सॅनिटाईज करावं लागतं, स्प्रे मारून त्याला मध्ये एंट्री करून द्यावं लागतं. त्याशिवाय पक्षींना स्टार्टिंगला खूप जसे लहान बाळाला लसीकरण असतात त्या प्रकारे या पक्षींना पणही आम्हाला खूप 8-9 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण आम्हाला करावं लागतं. प्लस असं काही डिसीज वाटलं तर त्याचे मेडिसिन द्यावं लागतं. काही कंपनीचे आपण बर्ड टाकतो कंपनीचे डॉक्टर पण आम्हाला चांगलं हेल्प करतात. याचं येऊन पाहून घ्या, हे डिसीज दिसतंय याला हे मेडिसिन द्या. आणि वॅक्सिनेशन आहेत. आम्ही स्टार्टिंगला जसं पक्षीला ग्रोईंग करतो पहिल्या दिवसापासून तर अंड्यावर येतो तोपर्यंत 8-9 प्रकारचे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिनेशन आहेत. वॅक्सिनेशन म्हणजे अंडे देण्यासाठी नव्हे, हे वॅक्सिनेशन फक्त पक्षींना काही डिसीज यायला नको, व्हायरल यायला नको, मोटेटिव्ह व्हायला नको यासाठी दिली. जसं लहान बाळाला आपण पोलिओची वॅक्सिन देतो किंवा याची त्या प्रकारे आम्ही पण या पक्षींना आधीपासून पूर्ण वॅक्सिनेशन करून एकदम याला चांगल्या प्रकारे यांना ठेवतो. हा पक्षी आपल्याकडे कमीत कमी 14 ते 16 महिने हा पूर्णपणे अंडा देतो आणि त्याच्यानंतर मग फार्मर डिसाईड करतो की त्याच्या टायमाचे फीड कॉस्ट, अंड्यांचे रेट त्याच्यावरती मागे पुढे 1-2 महिने करू शकतात. खूप जास्त काही मागे पुढे होऊ नाही शकत, कारण की 12-14 महिने 16 महिने 14 महिने म्हणजे घेता बाकीच्या फार्मर 16 पण घेतात. त्याप्रमाणे यांना आम्हाला मग नंतर त्यांना कटिंगमध्ये किंवा कल्समध्ये आम्हाला त्यांना पक्षींना काढून टाकतात आणि प्लस नवीन पक्षी आम्ही वाढून केजेस वगैरे साफसफाई पूर्ण क्लिनिंग करून या नवे पक्षी आम्हाला शिफ्टिंग करावं लागते.